येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय। आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। समाज वाट बघतो अध्यक्ष महोदय, आंदोलन करतोय समाज, या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष महोदय। समाजाची मागणी चुकीची नाही, समाजाची भूमिका चुकीची नाही, समाजाबरोबर आपण सगळे आहोत दाखवण्याची वेळ येते। त्यावेळेला मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका घेते अध्यक्ष महोदय। हा खरा मागचा मुद्दा अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, त्यांचं समर्थन आहे की नाही। सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण, मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय। ओबीसीना वेगळं सांगा, मराठ्यांना वेगळं सांगा, दोघांची भांडं वेगळी लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा। विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय, हा विषय सोडवण्याची भूमिका नाही, हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजींनी घेतली, त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी घेतली। आरक्षण टिकलं अध्यक्ष महोदय, आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं, त्यावेळेला अध्यक्ष महोदय बाहेर जाण्याची वेगळी भूमिका। आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने पिचलाय, त्या अर्थाने तो विरोध करतोय। आणि म्हणून यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय। सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकणारं देवेंद्रजीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय। आज 10% आरक्षण आहे दिलेलं अध्यक्ष महोदय, तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर मनोज जरांगे यांच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का नाही आला अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय उत्तर देऊ। ऐकून तर घ्या, राजकारण कोण करताय संपूर्ण महाराष्ट्र बघतोय अध्यक्ष महोदय। यांचं ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या। पर पार्टी जा काय पाठी बसा, अहो त्यांचं ऐकून घ्या, ऐकून तर घ्या। अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता, ऐकून तर घ्या। महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय, ऐकून तर घ्या। आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर त्यांना विरोधकाची आठवण झाली अध्यक्ष महोदय। खरं तर यापूर्वी बसून घ्या, असं चालणार नाही सभागृह, असं चालणार नाही सभागृह। तुम्ही ऐकून तर घ्या त्यांचं, ऐकून तर घ्या त्यांचं ऐकून तर घ्या तुम्ही। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे। आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। विधानसभेचं कामकाज आता तहकूब झालंय। मराठा आरक्षण बैठकीला विरोधक का आले नाहीत असा प्रश्न विचारत महायुतीनं भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी आज मोठा प्रश्न उपस्थित केलाय। तर हे राजकारण ओबीसी आणि मराठ्यांमधलं हे राजकारण केवळ महायुतीनं तयार केलंय असा घणाघाती आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय।